सांगायचं झालं, ऐका आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कशातून? कशातून? कशामुळं? शाबास. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कशामुळं? याच्यामध्ये काय आहे? काय काय याच्यामध्ये? लाईट आहे. याच्यामध्ये काय आहे? लाईट आहे. हा, याच्यातली लाईट गेलं तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का? सोपं करू अजून. तुमच्या घराच्या समोर ते खंबे असतात इलेक्ट्रॉनिक असतात का? त्या तारा असतात ना? असतात का? होतं म्हणा मोठ्या ना. मी का वरगणी मागतोय? मोकळं बोला तुम्ही. हा, लाईट इलेक्ट्रॉनिकचे खंबे असतात, त्याच्यावरती तारा असतात. त्या तारामध्ये लाईट असते का? असते का? बोला ना. असते. मग दिसती का? मग दिसत नाही तर मग नसती का? असते. मग असते तर दिसती का? हा, आता ते असते हे जर तुम्हाला शोधायचंच असेल तर सकाळचा लुगडा वाढवाला तिच्यावर तुमचा फोटोच त्याच्या पेपरला. मुद्दा लक्षात घ्या, त्याची प्रक्रिया ना दादा, त्याची प्रक्रिया आहे. म्हणून मुद्दा लक्षात घ्या, या अवलादीनं ते मान्य होत नाही, आई वडिलाचे उपकार मान्य होत नाही. पण आई वडिलाचे काय उपकार असतात हे जर तुम्हाला विचारायचं असेल, ऐका हे जर विचारायचं असेल आमच्या नारखेडी बाबाला विचारा. आई वडिलाचे उपकार आहे दादा, म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलं दादा. हे सोपं नाही, पण हे सोपं नाही. सांगितलं आम्ही गाडी बैल मध्ये म्हणले आमची पेटी वगैरे जे काही कपडे ते सगळे पेटी वगैरे गाडी बैल मध्ये घेऊन या गावाला आले. या गावाला गाडी बैल मध्ये. हा, काही नव्हतं, हे सगळं विश्व निर्माण केलं. त्यांना आई वडिलाचे उपकार मान्य. ते म्हणला हे सगळं भगवंताच्या कृपेनं आई वडिलाच्या आशीर्वादानं झालं. हे क्वचित मुलं जन्माला येतात अशा की ज्यांना आई वडिलाचे उपकार मान्य होतात. पण काही अवलादी नाही मान्य करत, त्याला काय पर्याय दादा? नाही. याचं कारण सांगतो मी का मान्य करत नाही. आता थोड बारीकला द्या. का मान्य करत याचं कारण असं आहे बघा. इंग्रजांनी आपल्या भारत देशावरती किती वर्ष राज्य केलं? बोला बरोबर. 150 वर्ष. किती? 150 वर्ष राज्य केले. 150. लक्ष द्या. असो 150 वर्ष राज्य केले. किती? 150. आणि 150 वर्ष राज्य केल्यानंतर सोपं आहे का बरं का? आता हे जे एज्युकेट झाले शिकलेले यांनी थोडं लक्ष देऊन ऐका की ही संस्कृती आपली आज लोक का पावते याचं कारण सांगतोय. हे कोणीही सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही. लक्ष द्या. मग इंग्रजांनी आपल्या भारत देशावरती 150 वर्ष राज्य केलं. पण राज्य करत असताना जी इंग्लंडची राणी होती, काय तिचं नाव? व्हिक्टोरिया. क्या बात. व्हिक्टोरिया. लक्ष द्या. त्या राणीनं जो इथला भारत देशातला पूर्ण देशात पाहणी करणारा जो होता, नियंत्रण करणारा जो होता, त्याला तिथून पत्र पाठवलं. लक्ष द्या. पत्र पाठवलं की आपण भारत देशावरती भारतीयांवरती 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष राज्य केलं, पण त्यांच्यावरती राज्य केलं, सत्ता गाजवली, पण त्यांना ख्रिश्चन का करू शकलो नाही? याचं कारण शोधा. आणि याचं कारण शोधत असताना त्यांनी सुद्धा इथून तिला पत्र लिहून पाठवलं. त्याचं वर्णन एका 6 सोनेरी नावाच्या पुस्तकामध्ये वर्णन आलेलं. लक्ष द्या. त्याने असं लिहून पाठवलं. त्यांनी इथं भारतामध्ये अभ्यास केला, आपल्या सगळ्या भारतीय लोकांचा अभ्यास केला, भारतीयांचा अभ्यास केला की इथं त्याने पत्रात लिहून पाठवलं या भारत देशामध्ये कुटुंब नियोजन पद्धती म्हटली. काय म्हणले? कुटुंब नियोजन पद्धती म्हणजे काय? हम दो हमारे दो म्हणे. याला कुटुंब नियोजन पद्धती. आताच्या लोकांना कळली कुटुंब नियोजन पद्धत खरी कशाला म्हणतात. लक्ष द्या. लक्ष द्या. कुटुंब नियोजन पद्धती म्हणजे ऐका, कुटुंब नियोजन पद्धती म्हणजे पूर्वी 5-5, 6-6, 7-7, 8-8 भाऊ राहायचे आणि सगळेचे सगळे भाऊ एकत्रित राहायचे. लक्षात बरं. याला कुटुंब नियोजन पद्धती म्हणजे सगळे एकत्रित राहायचे. नवल या गोष्टीत नाही का? एकत्रित राहायचे, आनंदानं नांदायचे. आणि मग कुटुंब सगळेचे सगळे एकत्रित राहून म्हाताऱ्या माणसाकडे एकच काम असायचं. एकच काम असायचं. हे ख्रिश्चन का होत नाही याचे कारण सांगताय बरं. ते सुंदर लिहिलेले त्यांनी. ते म्हटले की इथं कुटुंब नियोजन पद्धतीत 5-5, 6-6 भाऊ एकत्रित असतात. मग घरातल्या वयोवृद्ध माणसाकडे एकच काम, सकाळी लवकर उठायचं, स्वतः आंघोळ करायची. स्वतः आंघोळ केली की घरातल्या महिला मंडळींकडून लहान मुलांची आंघोळ करून घ्यायची. लहान मुलांची आंघोळ झाली की मग त्या मुलांना देव घराजवळ घेऊन बसायचं, स्वतः पूजा करायची, त्या मुलांकडूनही पूजा करून घ्यायची. नवे स्वतः श्लोक म्हणायचे, त्या मुलांकडूनही म्हणून घ्यायचे. त्या मुलांकडून आपल्या नातवांकडून महिषामर्दनी स्तोत्र, शिवतर्व स्तोत्र, गणपती स्तोत्र, हनुमान चालिसा, गीतेचे श्लोक, विष्णू सहस्रनाम हे सगळं पाठ करून घ्यायचं. ऐका, पाठ करून घ्यायचं. ना असं म्हणतात बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती, लहानपणी बुद्धी शार्प असते, लवकर
कॅच करते, लवकर पाठांतर होतं, बरोबर, लवकर. मग ते लहान वयामध्ये पटपट पटपट पाठांतर व्हायचं, भरपूर काही पाठांतर व्हायचं. लहानपणामध्ये त्याचा अर्थ कळत नव्हता, ऐका बरं, लहानपणी त्याचा अर्थ कळत नव्हता, लहानपणी पाठांतर व्हायचं, पण माझ्यासारख्या वयामध्ये आलं की त्याचा अर्थ कळत होता. आणि माझ्यासारख्याच्या वयामध्ये आल्यानंतर मग गीतेचा अर्थ कळत होता, विष्णू सहस्रनामाचा अर्थ कळत होता, हनुमान चालीसाचा अर्थ कळत होता, रामप्रभू काय आहे, त्याचं जीवन काय होतं, या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळत होता. आणि अर्थ कळाला की मग तो तारुण्यामध्ये स्वतःचा बलिदान द्यायचा, पण धर्म परिवर्तन करत. याला जर उदाहरण द्यायचं तर माझ्या डोळ्यापुढे फक्त एकमेव उदाहरण आहे महाराज, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे एकमेव चिरंजीव छावा. ऐका, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ऐका, काय आमिष नाही दिलं औरंगजेबाने, काय आमिष नाही दिलं. सांगितलं माझ्या मुलीशी लग्न लावून देईन, सगळा महाराष्ट्र तुझ्या ताब्यात देतो, तू फक्त काय कर, धर्म स्वीकार, धर्म स्वीकार. सांगितलं अजिबात नाही, मरण पत्करेल पण धर्म स्वीकारणार. हे त्याचं कारणच हे का, कारण ही कुटुंब नियोजन पद्धती. मग लक्षात घ्या, मग पुढच्या बऱ्याचशा पद्धती त्यांनी काय केलं काय नाही केलं, त्यांनी मग ते इंग्रजी शिक्षण इकडे आपल्याकडे दिलं. मग ते इंग्रजी शिक्षण, हे आपण आता इंग्रजी शिक्षण आहे आपलं पुरं, आपलं सांस्कृतिक शिक्षण नाही बरं. आपलं खरं शिक्षण होते ते संस्कृत आहे, पण संस्कृत आज लोप पावलंय, कळतंय का. संस्कृत लोक, आपले पूर्ण धर्मग्रंथ कोणत्या भाषेत आहे, संस्कृत आहे. पूर्वी संस्कृत भाषा अवगत होते सगळ्यांना, संस्कृत भाषेची. आता लक्ष द्या, आणि पूर्वीच्या काळात छोटे छोटे लहान मुलं, हे कदाचित जड जात असेल तुम्हाला, पण हे ऐकणं गरजेचं आहे बरं, लक्षात घ्या. मग पूर्वीच्या काळामध्ये सगळे ग्रंथ हे संस्कृतमध्ये होते, पण संस्कृत भाषा ही अवगत होती. वयोवृद्ध लोक लहान मुलांना ती भाषा लहानपणापासूनच अवगत करून देत होते. आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये काय उल्लेख आहे गोड महाराज, आई वडिलाला आई वडील नाही, आई वडिलाला काय मला सांगतात, देव अतिथी देवो भव, माता पिता देवो भव. गुरुवार्याला देव मानणारी आपली संस्कृती, आपले ग्रंथ आहे. पण त्यांनी ती ग्रंथ संपदा काय केली, धुळीस मिळवली, ती शिकवू दिली नाही. इंग्रजी शिक्षण दिलं, आणि ते इंग्रजी शिक्षण आज तोट्यात ठरत्या, कळते का. मग शिक्षण शिकून इंग्रजी या भाषेत अजिबात नाही बरं, आवर्जून पाहिजे, आवर्जून इंग्रजी शिक्षण आवर्जून, त्याच्याशिवाय आज पर्याय नाही. सोपं करू तुम्हाला, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही याचा अर्थ असा नाही पुरत तेच पाहिजे. सोपं करू तुम्हाला, जेवताना लोणचं 1 प्लेट पाहिजे का 2 प्लेट पाहिजे, बरोबर. एक फोड, 2 किंवा 2 फोड. आजीला आवडत असेल ना, बरोबर, किंवा 2 फोड, बरोबर बोलले आजी, बरोबर. एखाद्याला आवडतं ना आंबट, एखाद्याला आंबट आवडतं, लक्ष द्या. पण मला असं वाटतं सगळ्यांची उत्तरं चुकली. तुम्ही म्हणाल कशी काय, लोणचं किती पाहिजे, 1 फोड 2 फोड नाही, चवे पुरतं पाहिजे, कळतंय का. चव येईल तेवढं. आता तुम्ही पार चव होईपर्यंत लोणचंच खाताय, त्यानं पोट भरणार आहे का, बोला ना. आणि कशात सांगतोय मी, लोणचाच, कशाचं, लोणचाच, कशाचं, लोणचाच. लोणचाच सांगायला एवढं दुरून बोंबला झालो मी. आणि मला लक्ष द्या, तसंही आई वडिलाचे उपकार आहे, महाराष्ट्रावर फिरतो आम्ही दादा, काही लोकांना म्हणतात ना महाराज, आता हे बघा, तुम्ही स्वतः विश्व निर्माण केलं पण आई वडिलाचे उपकार मानतात, बरोबर. आई वडिलाचे उपकार, काही अवलादे अशा जन्माला येतात, ते गेल्यानंतर म्हणतात महाराज काही नव्हतं आमच्याकडे, आई वडिलांना अंगावरच्या कपड्यावर आल्लं काढून दिलं होतं, आई वडिलांना अंगावरच्या कपड्यावर आल्लं काढून दिलं होतं. हा 3 ताली बंगला दिसतोय का, हा मी पट्ट्यानं कष्टानं कमावला, याच्यात आई वडिलाचं काही नाही. महाराज एवढंच नाही, घराच्या समोरची 4 व्हीलर दिसते का, ती मी माझ्या स्वतःच्या कष्टानं कमवले, याच्यात आई वडिलाचं काही नाही. महाराज एवढंच नाही, घराच्या पाठीमागे 10 एकरची बागायती जमीन दिसते का, ही मी माझ्या कष्टानं मिळवली, याच्यात आई वडिलाचं काही नाही. त्याला न राहून विचार वाटतं, बाबा याच्यात जरी तुझ्या आई वडिलाचं काही नसलं, पण तू तर तुझ्या आई वडिलाचा ना, बरोबर. माझं बोलणं, आई वडीलच नसते तर आपण या विश्वात कशा असतो दादा. म्हणून थोडे मोजके लोक जे संस्कृती जोपासून आहे, आणि ते आई वडिलाचे उपकार मानतात, नाही का. आई वडिलाचे उपकार प्रत्येकावरती, पण ते आज मान्य करायला कोणी तयार नाहीये. असो, पण आई वडिलाचे प्रत्येक, आणि त्याच्यावरती जे मुलं आई वडिलाचे उपकार मानत नाही, त्याच्यात दोष त्या मुलांचा नाही, लक्षात घ्या, त्या आई वडिलांचा आहे. त्यांनी संस्कार योग्य वेळेला योग्य संस्कार केले. काय आता शहरामध्ये जर तुम्ही गेले महाराज, शहरामध्ये गेल्यानंतर दादा
अशी परिस्थिती पाहायला मिळते. आई ही ड्युटी करते, आई ही जॉब करते, वडीलही जॉब करतो, आणि मुलाला कोण सांभाळायचं? मुलगा झाला, मुलाला सांभाळायचं कोण? मग ते काय ठेवतात? ते काय म्हणतात त्याला? पाळणा घर नाही हो, अजून एक त्याला बाई असते सांभाळायला. काय म्हणतात त्याला? आया म्हणतात इकडं. रोजानं असते ती, महिन्यानं. हे तिला, त्या पोराला लहानपणी काय ठेवतात? बाई ठेवतात सांभाळायला. मग तो मोठा झाला की तो याला माणूस ठेवतो. हा तिकडं, कळतंय ना? त्याची काय चुकी मग त्याच्यात? सांगा ना, त्याची काय चुकी? एका कविताकारानं फार गोड शब्द लिहिले. तो कविताकार म्हणतो, बाबा गोड वर्णन करतो. बाबा, पोरं म्हणतात ना, पोरं म्हणतात, काही बाप म्हणतात की माझा मुलगा बिघडला. ऐका, माझा मुलगा बिघडला. मुलं बिघडत नाही, अगोदर आवला बाप बिघडतो, नंतर पोरं बिघडतात. ऐका, फार गोड शब्द त्या कविताकारानं सजवले. ऐका, बाबा तुम्ही जे करतात, बाबा तुम्ही जे करतात तेच मी केलं. बाबा तुम्ही जे करतात तेच मी केलं. आता कोण म्हणता बाबा पोरग बिघडलं? बाबा तुमच्याच पावलावरती बाबा पाऊलं मी दिलं. तुमच्याच पावलावरती बाबा पाऊलं मी दिलं. आता कोण म्हणता बाबा पोरग बिघडलं? फार गोड शब्द होते. किती दादा, आपण जे करणार आहे ती आपली आवलाद करणार आहे, ते आपले मुलं करणार आहे. म्हणून विचार करूनच कुठलंही कार्य केलं पाहिजे. काही काही मला, आम्ही आमच्या गावामध्ये आता मागे चौकामध्ये गेलो, एक तरुण उभा होता, मित्र होता, तरुण उभा होता, आणि तो याचा भक्त होता. तो तंबाखू मळत होता. तंबाखू मळत असताना मी तिथं गेलो, आणि मी तिथं पोचाशी, आणि त्याला पाठीमागून त्याचे वडील आले. वडील, मी म्हणलं आहे तुझे वडील आले. तो वडील म्हटल्यानंतर त्यानं तंबाखू काय केली? मागे केली, लपवली ते ना. मी म्हणलो वा, वडिलांचा आदर आहे तुला, नाही का? तो म्हणे आदर बिदर काही नाही. म्हणलं मग लपवली का तंबाखू? तो म्हणली माझ्या बापानं जर पाहिजे याच्या त्या अर्धी ती मागण म्हणे. का मग अशा बाप जर असे असतील तर आवला ती कशा निघणार आहे दादा? सांगा ना तुम्ही. म्हणून आई वडिलांचे आपल्यावरती जास्त उपकार आहे. का? कारण आपल्या आई वडिलांना आपल्यावरती योग्य संस्कार दिले. विठाला म्हणून हा एक नंबर आई वडिलांचे उपकार. दोन नंबर संतांचे उपकार. काय साधू संतांचे उपकार आहे सांगू तुम्हाला. एका ठिकाणी महाराज म्हणतात, बाबा मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. रात्रंदिवस तुम्हाला मला जागवण्याचं काम करतात. कोण करतं? संत. जागवणं म्हणजे आता झोपणाऱ्याला जर जागवणं, उदाहरणार्थ एखादा रात्रभर बारी घेऊन आला. बारी म्हणतात इकडे काय म्हणतात? बारीच म्हणतात ना. पाणी भरून आलाय, रात्रभर पाणी देऊन आलाय, आणि तो सकाळी सकाळी झोपला. सकाळी निवांत शांततेत झोपला, आणि त्याला एकदम जाऊन उठवून चांगलंय का? चांगलंय का? जागवणं चांगलं नाही ना? चांगलंय का? चांगलंय का? पण हे व्यवहारातलंय, हे संसारातलंय. पण संत जे जागवतात ते परमार्थातलं जागवतात. परमार्थातलं तुम्ही कोण आहात, तुम्ही इथं का आलात, कशासाठी आलात ते कळलं पाहिजे. मी कोण आहे, मी कोण आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कळो येईल, हे कळो येईल केव्हा कळणार आहे? पण आहे ठाऊक सौभाग्य संता. हे संतांनाच माहिती, संतांना माहिती. म्हणून संतांचे हे आपल्यावरती उपकार आहे. पण आज साधू संतांचे उपकार आपण मानायला तयार. मग नाथ महाराज म्हणतात, बाबा तुम्ही जर साधू संतांचे उपकार मानत नसाल तर त्यामध्ये आमचं काय जाणार आहे? काय जाणार आहे आमचं? हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, जरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. गजनाथी आमचे काय बाधा येईल. आमचे काय बाधा येईल. 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 पिंगळा 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 माघवारी. बोल बोली तो देखा पिंगळा माघवारी. बोल बोली तो देखा पिंगळा माघवारी. बोल बोल तो देखा पिंगळा माघवारी. बोल बोल तो देखा पिंगळा माघवारी. बोल बोल तो देखा पिंगळा माघवारी. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी. वर्तमान
खोटे तुमचे वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवघा 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 धाकड पिंगा गे अवघा धाकड पिंगा गे अवघा धाकड पिंगा गे अवघा धाकड पिंगा गे तत्वन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी कामणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी हात वर घ्या सगळे, हात वर 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 सगळ्यांनी हात वर वर घ्या एक साथ सब सब ओ माझ्या बंधारीची वारी बंधारीची वारी बंधारीची वारी बंधारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी करोनी उचित हो करोनी उचित प्रेम खाली हृदया 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 दान मागायाच आरो दान मागायाच 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 हा डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका पिंगळा माधवारी कोण बोलितो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोण बोलितो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोण बोलतो देखा पिंगळा माधवारी कोण बोलतो देखा पिंगळा माधवारी कोण बोलतो देखा पिंगळा माधवारी सध्या पिंगळ्यानं थैमान घातलंय महाराष्ट्रात पण हा मिनी पिंगळा आहे कळते ना तो परवडणार नाही तुम्हाला पण हा परवडत लक्षात घ्या ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद मुद्दा लक्षात घ्या म्हणून हात मारत म्हणले बाबा तुम्ही जर आमचं ऐकत नसाल तर आमचं काय जाणार याच्यामध्ये आमचं काय जाणार आमचं काही जाणार नाही तोटा जो होणार आहे तो तुमचा होणार आहे तोटा तुमचा होणार आहे म्हणून संतांचे उपकार ते संतांचे उपकार आपल्याला मान्यच करावे लागतात अनेक साधू संतांचे उपकार येतात अनेक उपकार आहे हा 2 नंबर साधू संतांचे 3 नंबर उपकार कोणाचे देवाचे काय उपकार आहे 2 उपकार सांगतो देवाची अगणित उपकार आहे बरं जसे साधू संतांचे अगणित उपकार आहे तसे भगवंताचे सुद्धा अगणित उपकार आहे पण अगणित उपकारापैकी 2 उपकार तुम्हाला सांगतो लक्ष द्या तुम्ही समुद्र पाहिलाय का बोला ना समुद्र पाहिलाय हात वर घ्या बरं कोण कोणी समुद्र पाहिलाय वा खूप छान समुद्र पाहिलाय मला एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही समुद्राच्या काठावरती गेल्यानंतर समुद्राकडे ज्या वेळेला तुम्ही पाहिलं तो समुद्र मधामध्ये उंच असतो का खोल असतो मी घरून चक्कर मारून येऊ का बोला ना कसा असतो उंच असतो बरोबर तुम्ही निरीक्षण करून जर पाहिलं समुद्र मधामध्ये उंच दिसतो बरोबर आता लक्ष द्या बाय हा समुद्र मधामध्ये पाहिल्यानंतर कसा दिसतो उंच दिसतो नाही तो खरोखर असतोच का आपण म्हणतो ना सुनामी आली सुनामी काय येते ती सुनामी त्याच्यामुळे ते उंचातलं पाणी खाली येतं इकडे लक्ष दे सोपं मग समुद्र मधामध्ये पाहिल्यानंतर कसा दिसतो
उंच. तर निसर्गाचा नियम काय सांगतो बाबा? निसर्गाचा नियम असा सांगतो बघा, मी जर एखाद्या आता इथं उंच ठिकाणी पाणी टाकलं तर पाणी कुठल्या दिशेला जाईल? खालच्या दिशेला. खालारा धावे पाणी, ज्ञानोबराय म्हणता ना, ज्ञानोबराय खालारा धावे पाणी, पाणी हे खालच्या दिशेला वाहतं. हा निसर्गाचा नियम आहे. मग समुद्रातलं पाणी मधामध्ये पाहिलं तर कसं दिसतं? उंच. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, समुद्रातलं पाणी जर मधामध्ये उंच असेल तर ते उंच असणारं पाणी इकडं पृथ्वी जे दिशेकडं खाली काय येत नाही? कळतंय माझं? काय येत नाही, काय येत नाही इकडं समुद्रात पृथ्वीकडे काय येत नाही? त्याचं कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की देवाचे आपल्यावरती उपकार आहे, देवाची सत्ता आहे तिथं की ते समुद्राची रेषा, समुद्री रेषा न ओलांडावी, पर्वते वैसगा न संडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते या वाहावी, ही आज्ञा माझी. आणि ज्या दिवशी ना समुद्रानं रेषा ओलांडली, लोक म्हणतात सुनामी आली. या वर्षी आली ना जपानला. काय सुनामी? तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर बघा. अहो जवळपास 35-40 तालाची बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या वरून सुनामी होती. कळतंय ना? जे म्हणतात ना देवाचे काय उपकार आहे, देवाचे काय उपकार आहे, तिथं जपानला जाऊन पाय म्हणा. तू त्या लाठ्याच सापडायला पाहिजे होता. कळलं असतं तुला देवाचे काय उपकार आहे. सोपं सांगू तुम्हाला, हे देवाचे उपकार आहेत. हे काय आहे? देवाचे उपकार आहे. तुमच्या गावाला डोंगर आहे का? आहे. कुठे आहे? इकडे आहे, बरोबर. आता त्या डोंगरात जर विचार केला, लय दुरून महाराज आले, कन्नडवरून आले. आता कन्नड तालुका म्हणल्यावर भाषा कशी बोलतात? मेडी तिडी केडी तिडी मिडी बोलतात का मराठीच बोलतात? काहीतरी ऐकायला आपण काय करू? जाऊ. कोण ठरवलं? कोण ठरवलं? डोंगरानं. डोंगर कुठं आला? कुठं आला? हिरोदेच्या मंडपात. कुठं? मंडपात नाही. डोंगर जर मंडपात आला तुम्ही कुठं असाल ना? लक्ष द्या. म्हणून ऐका हे देवाचे पर्वते वैसगा न संडावी, समुद्रे रे, हे देवाचे उपकार आहे. हे देवाचे उपकार आहे. अजून एक उपकार सांगतो, लक्ष द्या. अजून एक उपकार सांगतो. या पृथ्वीवरती पाणी किती टक्के? बोला पटकन. 71%. आता 1% वाढलं म्हणता नाही का? 72% देऊ. लक्ष द्या. पण आम्हाला लहानपणी शिकवलं 71% पाणी. या पृथ्वीवरती किती टक्के पाणी आहे? 71% पाणी. या पृथ्वीवरती 71% पाणी. आणि जमीन किती टक्के आली मग? 29%. बरोबर. 29% जमीन आणि पाणी किती टक्के? 71% पाणी. आता निसर्गाचा नियम काय सांगतो ऐका. एखादा जास्त पदार्थ असेल, जास्त पदार्थामध्ये छोटा पदार्थ टाकला तर तो छोटा पदार्थ निस्ते नाबूत होतो, तो विरघळून जात असतो, तो संपून जात असतो. बरोबर. उदाहरणार्थ देऊ, एवढी पाणी, एक बकेट भर पाणी घेतलं आपण, बकेट भर पाणी घेतलं. लक्ष द्या बरं. हे ज्ञानोबरायच्या ओव्या सांगतो मी, इकडे टाइमपास करत नाही. लक्ष द्या. ज्ञानोबराय म्हणतात एक बकेट भर पाणी घेतलं आणि बकेट भर पाण्यामध्ये एवढा मातीचा ढेकूळ टाकला तर ढेकूळ काय होईल? विरघळून जाईल. हा निसर्गाचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, या पृथ्वीवरती पाणी किती टक्के? 71%. 71%. पृथ्वी, जमीन 29% म्हणजे ढेकूळ झालं ना. पाणी 71% म्हणजे बकेट झाली ना. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, 71% जर पाणी असेल, बकेट असेल, बकेटच म्हणून आपण त्याला, बकेटभर पाणी, 71% रुपये बकेटभर पाणी. मग त्या 71%च्या बकेट भर पाण्यामध्ये या 29%चा ढेकूळ पृथ्वीचा, जमिनीचा बुडून का जात नाही? देवाचे काही उपकार आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. ये समुद्र महाचळी मी घालो असे भूतळी, म्हणून पासोची ढेपोळी विरेची ना. काय बोलतात ज्ञानोबराय? ज्ञानेश्वरी वाचा महाराज आपण. ज्ञानोबराय म्हणजे तुम्हाला सांगू, तुम्हाला ज्ञानोबराय म्हणजे असं काही दैवत आहे महाराष्ट्राला लाभलेलं की ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक यंत्राचा शोध लागलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा शोध आहे महाराज, प्रत्येक गोष्टीचा. तुम्हाला उद्धार तुमचा जीवनाचा करून घ्यायचा असेल तर तुम्ही जीवनामध्ये महाराष्ट्रात जन्माला आले तर ज्ञानेश्वरीचं पारायण केलंच पाहिजे.